अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत शासनाचे महत्त्वाचे निर्देश. 2025-26साठी शिक्षक मंजुरीत विशेष सवलती. 25 मार्च 2026 महत्त्वपूर्ण. 24 मार्च 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे. त्या परिपत्रकात थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. दिनांक 24 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या पत्रानुसार येत्या 9वी व 10वी गट 9वी-10वी साठी शिक्षक मंजुरीच्या निकषामध्ये काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील अनेक शाळांना दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयींना चालना मिळणार आहे. पार्श्वभूमी. शासन निर्णय 15 मार्च 2024 मधील तरतुदीनुसार गट 9वी-10वी साठी शिक्षक मंजुरीचे नियम निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार काही शाळांमध्ये शिक्षक पदे 0-0 मंजूर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 24 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीतील निर्णयानुसार सदर सुधारित सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुख्य निर्णय व सवलती. 3 किलोमीटर परिसरातील शाळा ज्या माध्यमिक शाळांमध्ये 9वी-10वी साठी शिक्षक मंजूर होतात आणि त्या शाळापासून 3 किलोमीटरच्या परिसरात त्याच माध्यमाची दुसरी शाळा असल्यास शासन निर्णय 15 मार्च 2024 मधील मूळ तरतुदीनुसारच कार्यवाही करण्यात येणार आहे. 3 ते 5 किलोमीटर अंतरावरील शाळांसाठी सवलत. ज्या शाळांमध्ये 9वी-10वी साठी शिक्षक पदे 0 आहेत आणि जवळपास 3 ते 5 किलोमीटर अंतरावर दुसरी शाळा आहे, अशा ठिकाणी मोठा दिलासा देण्यात आला आहे. येत्या 9वी-10वीची एकत्रित विद्यार्थी संख्या किमान 40 असल्यास त्या शाळेला 3 शिक्षक पदे अनुमती करण्यात येणार आहे. 5 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळांसाठी सवलत. ज्या शाळा इतर शाळांपासून 5 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहेत आणि गट 9वी-10वी साठी कोणतीही पदे मंजूर नाहीत. जर येत्या 9वी-10वीची एकत्रित विद्यार्थी संख्या 30 असेल तर अशा शाळांना 3 शिक्षक पदे मंजूर करण्यात येतील. सवलतीची अट. ही सवलत फक्त 2025-26 या शैक्षणिक वर्षापुरती मर्यादित राहणार आहे. याचा उद्देश पुढील वर्षी 2026-27 विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. या अंतर्गत नवीन शिक्षक भरती करण्यास परवानगी नाही. सवलत केवळ सध्या कार्यरत शिक्षकांच्या समायोजनापुरतीच लागू असेल. परिणाम आणि महत्त्व. या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना मोठा फायदा होणार आहे. कमी पटसंख्येमुळे शिक्षक पदे न मिळालेल्या शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षक उपलब्ध होणार आहेत. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. तसेच शाळा बंद पडण्याचा धोका कमी होईल. प्रशासनाला सूचना. प्रशासनाने आयुक्त शिक्षण तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांना या निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. निष्कर्ष. शासनाचा हा निर्णय विद्यार्थी केंद्रीय असून शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणार आहे. अल्प पटसंख्या असलेल्या शाळांना तात्पुरता आधार देत भविष्यात विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. 24 मार्च 2026चे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक. ह्या परिपत्रक संच मान्यतेबाबत थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.